वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पस्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली फणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 47 शक्तींचं आमचं प्रकरण सुरू आहे। काल आम्ही अभोक्तृत्व शक्ती बघितली की ज्या शक्तीमध्ये आचार्यांनी सांगितलं की हा जीव आपल्या भावांचाच केवळ भोगता आहे। अशुद्ध निश्चयाने हा आपल्या सुखदुःखादी परिणामांचा भोगता आहे, पण त्याही समया शुद्ध निश्चयाने हा जीव आपल्या शुद्ध भावाचा भोगता आहे। ज्ञानीच्या जीवनामध्ये तो वेदन काय करतो, काय अनुभवतो, तर तो अभिप्रायाच्या दृष्टीने बघितलं तर त्याचा अभिप्राय समीचीन असल्यामुळे बाह्यतः कितीही दुःख त्याच्या जीवनात असलं तरी अभिप्रायपूर्वक तो हे मानतो की मी शुद्ध स्वभावी आहे। हे सगळं दुःख जे आहे हे शारीरिक आहे, याचा आणि माझा काहीही संबंध नाही। मी माझ्या स्व संवेदन आत्मज्ञानामध्ये तृप्त आहे, लीन आहे। म्हणून काल आम्ही बघितलं होतं की बाहर नारकी कृत दुःख भोगे अंतर सुखरस गटागटी चिन्मूरत दृगधारी की मोही रीत लागे है अटापटी। मला अटपटी ही रीत वाटते ही की एवढं तो दुःख भोगत आहे, नरकामधला जीव आणि सम्यक्त्व त्याच्या जीवनात आहे, तर अभिप्राय त्याचा समीचीन आहे आणि तो हे जाणतो आहे आणि मानतो आहे की माझ्या आत्म्यात आनंद गुण पूर्ण भरलेला आहे, मी माझ्या आनंदालाच भोगू शकतो। हे सुखदुःख तर क्षणिक पर्यायी मधले विकार आहे, याचा मी खऱ्या अर्थाने भोगता नाही। ही शक्ती आपण बघितली आणि नंतर निष्क्रियत्व शक्ती बघितली की निष्क्रियत्व तर आत्मा हा अचल स्वभावी आहे, म्हणजे याच्या जीवनामध्ये परिस्पंदन होणं। परिस्पंदन की 8 प्रदेश स्थिर राहून परिभ्रमण करणं, बाकीचे प्रदेश आपली नियत जागा न सोडता, असं या शक्तीचं कार्य आहे, स्वरूप आहे। आणि ही शक्ती जी जीवनात प्रतीती देते ती तर 4थ्या गुणस्थानात त्याला प्रतीती देते, परंतु 13व्या गुणस्थानापर्यंत योग सहित अवस्था असल्यामुळे या शक्तीला तो पर्यायी मध्ये 13व्या गुणस्थानाच्या अंती म्हणजे 14व्या गुणस्थानात व्यक्तता आहे। संयोग केवली असेपर्यंत परिस्पंदन जीवनात राहणारच आहे। त्याला ज्ञात झालं की परिस्पंदन करणं हा आत्म्याचा स्वभाव नाही, आत्म्याचे सर्व प्रदेश अचल आहे, परंतु तरीही प्रदेशांमधली परिस्पंदनता तो घालवू शकत नाही। त्याचे प्रदेश हे संयोग केवली अवस्थेत म्हणजे तीर्थंकर झाले असेल, अरहंत भगवान बनले असतील, तरीही त्यांचे प्रदेश सदैव परिस्पंदन रूपच त्या ठिकाणी आहे। ही शक्ती आपण बघतो आहे आणि 13व्या गुणस्थानामध्ये ज्ञान आणि दर्शन पूर्ण झालेले आहे, केवल ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, केवल दर्शन आहे, अनंत सुख प्राप्त झालेलं आहे आणि अंतराय कर्म देखील गेलेलं आहे। अशा तऱ्हेचं त्याचं सगळं वीर्य सामर्थ्य हे देखील अचिंत्य असं जीवनात प्रगट झालेलं आहे पर्यायी मध्ये, परंतु योगानी होणारा परिस्पंद तिथे देखील असणार आहे।
13व्या गुणस्थानापर्यंत आत्मप्रदेशात सकंपता आहे. जीवाचे मध्यभागीचे 8 प्रदेश हे स्थिर असतात आणि बाकीचे प्रदेश आपली जागा न सोडता प्रतिसमय परिस्पंदन करतात. म्हणजे एका क्षेत्रावरून दुसऱ्या ठिकाणी जसं चाक आहे, आऱ्याची जागा सुटलेली नाही आणि तरी देखील ते फिरत आहे, त्याप्रमाणे हे आत्मप्रदेश देखील परिस्पंदन करतात. आत्म्याच्या या शक्तीची प्रतीती 4थ्या गुणस्थानात जीवाला येते. जेव्हा सम्यक दर्शनाची जीवाला प्राप्ती होते त्यावेळेला अभिप्राय त्याचा समीचीन बनलेला आहे. सगळे हे जे गुण आहे या गुणांची प्रतीती त्याच्या जीवनात आलेली आहे. युगपत अखंड अभेद आत्म्याला जाणल्यामुळे हे सगळे गुण त्याच्या त्या पर्यायीमध्ये स्वरूप रूप त्याचं कसं आहे त्या दृष्टीने त्याला ज्ञात झालेले आहे. पण पर्यायीमध्ये मात्र हे परिणमन 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. बाकीचे गुण, काही गुण 4थ्या गुणस्थानातही समीचीन रूपाने पर्यायी प्रगट झाले, पण हा गुण मात्र 13व्या गुणस्थानापर्यंत संयोग अवस्था त्याची असणारच आहे. 13व्या गुणस्थानामध्ये 4 घाती कर्मांचा नाश होऊन अनंत चतुष्टयाची प्राप्ती होते. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर्य. पण इथे देखील आत्म्यामध्ये सकंपपणा आहे, परिस्पंदन आहे. आत्मा स्वभावाने त्रिकाली, अमल आणि अचल आहे. पर्यायीत मात्र घाती कर्माचा अभाव असताना पूर्ण अमल दशा आहे. आता कालिमा काही राहिली नाही, पण अघाती कर्माचा अभाव असताना अचलता प्रगट होते. अचलता येण्यासाठी अमल आणि अचलपणा. तर अमल तर तो बनला, पण 13व्या गुणस्थानामध्ये अचल बनू शकला नाही. निष्कंप अशी त्याची अवस्था अजून प्राप्त झालेली नाही. अर्हंत अवस्था अमल तर आहे पण अचल नाही, म्हणजे पर्याय अपेक्षेनी. आणि म्हणून सिद्ध अवस्था 14व्या गुणस्थानामध्ये देखील अचलता विद्यमान आहे. म्हणून सिद्ध अवस्था अमल आणि अचल आहे. 4 घाती कर्मांचा अभाव झाल्यानंतर प्रतिजीवी गुण प्राप्त होतात. आम्हाला ज्ञात आहे 13व्या गुणस्थानात अरहंत भगवंतांना देखील 4 अघाती कर्मांचा उदय विद्यमान असतो आणि त्या दृष्टीने त्यांना आयु कर्म, नाम कर्म, गोत्र आणि वेदनीय हे 4 कर्म त्यांच्याही जवळ विद्यमान आहे. आणि 4 या अघाती कर्मांचा जेव्हा नाश होतो तेव्हा त्यांना 4 प्रतिजीवी गुणांची प्राप्ती होते. गोत्र कर्माचा अभाव झाल्यामुळे अगुरु लघुत्व गुणाची प्राप्ती होते. नामकर्माचा अभाव झाल्यामुळे सूक्ष्मत्व गुणाची प्राप्ती होते. आयु कर्म संपल्यामुळे अवगाहनत्व गुणाची प्राप्ती होते आणि वेदनीय कर्माचा अभाव झाला की अव्याबाधत्व गुणाची प्राप्ती होते. 4ही अ म्हणजे सूक्ष्मत्व फक्त 1 आणि बाकी अ सुरू होणारे म्हणजे प्रतिजीवी गुण अशी अभावात्मक गुण त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होतात. आणि प्रतिजीवी गुणांबद्दल, हे प्रतिजीवी गुण संसारी अवस्थेत कोणत्याही जीवाजवळ व्यक्त नाही, याचा सतत उदय असतो. आणि 14व्या गुणस्थानामध्ये म्हणजे 14व्या गुणस्थानात नाही, सिद्ध पर्यायीमध्ये या गुणांची प्राप्ती आहे. जेव्हा 4 अघाती कर्मांचा हा नाश करतो. 85 प्रकृती त्याच्याजवळ असतात शेवटी, आणि उपांत्य समयात 12 प्रकृतींचा नाश करतो आणि अंत्य समयात 13 प्रकृतींचा नाश करून किंवा 12 प्रकृतींचा नाश करून यांना सिद्ध पदाची प्राप्ती ते करतात. आणि तेव्हा हे प्रतिजीवी गुण त्यांच्या जीवनात प्राप्त होतात. एकदा की ही दशा प्राप्त झाल्यानंतर अनंत काळ
आता निश्चल रूप ते असणार आहे, परत परिस्पंदन होणार नाही. या शक्तीमुळे आत्म्याचे सर्व गुण स्थिर, अकंप आणि अडोल आहेत. अकर्तृत्व, अभोक्तृत्व शक्तीची प्रतीती आल्याबरोबर पर्यायीमध्ये निर्मल परिणमन होतं. पण या शक्तीची प्रतीती आल्यानंतर देखील तो परिस्पंद थांबवू शकत नाही. पण आत्मप्रदेशामध्ये कंपनता असली तरी देखील त्याने आत्म्याच्या पूर्ण ज्ञानानंद स्वभावामध्ये कोणताही अडथळा, व्यत्यय त्या ठिकाणी असत नाही. तर या निष्क्रिय भावाचा निष्कंप भावनेने स्वीकार करू या मंगल कामनेसह ओम ह्रीम परिस्पंद स्वरूपोहम, परिस्पंद रहितोहम, रहित आहे ही शक्ती म्हणून परिस्पंद रहितोहम. नंतरची 24वी शक्ती आहे नियत प्रदेशत्व शक्ती. नियत प्रदेश हा आत्मा जो आहे, या आत्म्याचे निश्चय नयानी नियत प्रदेश आहे. असंख्यात प्रदेश हे याचे निश्चित प्रदेश आहे. आणि हे असंख्यात प्रदेश किती आहे? तर लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहे असंख्यात, तेवढेच एकेका जीवाचे देखील असंख्यात प्रदेश आहे. हे त्याचं निश्चय नयाचं कथन आहे. परंतु अनादी कालापासून हा जीव देह धारण करत आलेला आहे आणि ते असंख्यात प्रदेश, त्याची निसंकोच विस्तार शक्ती, त्यामुळे प्राप्त शरीर त्याला जे मिळालेलं आहे त्या शरीर प्रमाण हा राहतो. ही त्याची अशा प्रकारची संसार अवस्थेमधली नियत प्रदेशत्व शक्ती. आणि सिद्ध पर्यायीमध्ये हा जीव शेवटच्या शरीरापेक्षा किंचित कमी अवगाहना घेऊन तिथे अनंत काळ वर्तन करतो राहतो. ही त्याची अशी नियत प्रदेशत्व शक्ती. म्हणून या ठिकाणी सांगताना अमृतचंद्र आचार्य सांगतात की संसार म्हणजे अनादी कालापासून संसारापासून संहरण, विस्तरण, लक्षित, संसरण आणि विस्ताराने म्हणजे संकोच आणि विस्ताराने लक्षित असलेली आणि किंचित ऊन चरम शरीर परिणाम अवस्थित आणि शेवटचं जे सिद्धांची अवगाहना असणार आहे ही मूळ शरीरापेक्षा किंचित कमी अशी आत्मप्रदेशाची अवगाहना आणि लोकाकाश समन्वित आत्म अवयव लक्षणा नियत प्रदेशत्व शक्ती. आणि असे लोकाकाश तुल्य प्रदेशत्व हे जिचं लक्षण आहे किंवा लोकाकाश तुल्य अवयव हे ज्यांचं नियत लक्षण आहे, अशी ही नियत प्रदेशत्व शक्ती. नियत प्रदेशत्व शक्ती समजण्यासाठी पहिल्यांदा तर आमच्या समोर पूर्ण अशी विराट कल्पना आणायची की या आत्म्याचे प्रदेश किती आहे. तर एक लोकाकाशाला जर आम्ही बघितलं तर लोकाकाशा एवढे या आत्म्याचे प्रदेश आहे. म्हणजे 343 घनराजू व्यापेल एवढे याचे प्रदेश आहे. आणि जेव्हा हा जीव केवल समुद्घात करतो त्यावेळेला हा लोकाकाश प्रमाण बनतो. त्याची अवगाहना लोकपूर्ण अवस्था ही पूर्ण एकेका लोकाकाशाच्या प्रदेशावर एक एक आत्म्याचे प्रदेश असे स्थित असतात. तेव्हा हा फक्त एक समय पर्यंत लोकपूर्ण अवस्थेमध्ये लोकाकाशाच्या संपूर्ण प्रदेशावर व्याप्त आहे. आणि लगेचच हा स्वतःला संकुचित करत करत 8व्या समयात म्हणजे 4 समय वाढायचे आणि 4 समय कमी व्हायचे. तर या 8व्या समयामध्ये परत देह प्रमाण बनतो. त्याची जी काही
समुद्घाताची प्रक्रिया केलेली आहे, ही प्रक्रिया थांबते आणि तो जे शेवटचं शरीर त्याच्यात आहे त्या शरीर प्रमाण तो बनतो. ही प्रक्रिया 13व्या गुणस्थानात होते आणि नंतर 14व्या गुणस्थानामध्ये सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यानाच्या माध्यमातून हा सगळ्या आत्मप्रदेश हे अलग होतात आणि शरीराचे परमाणू हे लोकाकाशामध्ये विखरून, म्हणजे जसं कापूर विखरून जावा त्याप्रमाणे हे शरीराचे परमाणू हे लोकाकाशामध्ये विखरून जातात, सामावले जातात. अशा तऱ्हेची ही नियत प्रदेशत्व शक्ती. रे आत्मन, तुझे आत्मप्रदेश निश्चित आहे. किती आहे तर लोकाकाश प्रमाण आहे. याचे असंख्यात प्रदेश हीच त्यांची अविनाशी भूमी आहे. हा संपूर्ण प्रदेश अनंत गुणांनी सुजल सुफलाम झालेला आहे आणि या प्रत्येक प्रदेशावर असे अनंत गुण पूर्णतः विराजमान आहे. जणू काही हा आत्मा ही त्याची पार्श्वभूमी जी आहे ही अशा प्रकारे सुजलाम आणि सुफलाम अशी ही आहे. या शक्तीच्या प्रतीतीने आत्मा निर्विकल्प दशा प्राप्त करू शकतो. आत्मा जो काही आहे तो आपल्या असंख्य प्रदेशात, असंख्य प्रदेश हे जणू आत्म्याचं निजघर आहे. मध्यंतरी पण मी एक वाक्य सांगितलं होतं, मी कुठे आहे हा प्रश्न जर आम्हाला विचारला तर याची आम्हाला 2-3 प्रकारे उत्तर देता येतील. आम्ही आज घरात आहोत तर मी म्हणू शकते मी घरात आहे, किंवा मी म्हणू शकते की मी आत्म्याच्या प्रदेशात आहे, किंवा तिसरं उत्तर आमचं असू शकतं मी आकाशाच्या क्षेत्रामध्ये देखील आहे. अवगाहना देण्याचं सामर्थ्य आकाश द्रव्याचं आहे, म्हणून मी आकाशात आहे म्हणजे स्पेस मध्ये आहे असं म्हणू शकते. जर माझ्या आत्मद्रव्याच्या दृष्टीने विचार केला तर मी माझ्यात आहे असंही म्हणू शकते. आणि आमच्या आत्म किंवा मी घरात आहे हे बाह्य उपचरित नयाने देखील मला कथन करता येऊ शकतं. याच्यामधलं घरात आहे हा तो उपचरित नाही झाला. आकाश अवगाहना देतो हा निमित्त नैमित्तिक संबंध आणि कथन झालं. आणि निश्चय नाही की मी माझ्या आत्मप्रदेशातच विद्यमान आहे, म्हणून हेच माझं निजघर आहे. मी आत्मप्रदेशात असणं हेच माझी त्या ठिकाणी चिरकाल असणाऱ्या वास्तव्याचं हेच माझं ठिकाण आहे. एक प्रदेशही या आत्म्याचा कमी किंवा जास्त होत नाही. म्हणजे मुंगीच्या प्रदेशात हा गेला म्हणून प्रदेश कमी झाले का आत्मद्रव्याचे? आत्मद्रव्याचे प्रदेश जेवढे आहेत तेवढेच राहणार आहे. आणि अजस्र काय अशा महामत्स्याच्या शरीरात गेला तरीही आत्म्याचे प्रदेश वाढलेले नाही. तर ही संकोच विस्तार शक्ती आहे की जे देह त्याला प्राप्त झालेला आहे त्या देह प्रमाण होऊन राहतो. उदाहरण आलेलं आहे की एखादा लोखंडाचा गोळा त्या ठिकाणी कमी क्षेत्रात राहतो आणि तोच विस्तरित केला. कापसाचं उदाहरण घ्या त्याच्यापेक्षाही, की कापूस आम्ही दाबून टाकला तर कमी जागेत राहू शकतो आणि तोच जर पिंजला आम्ही तर तो जास्त प्रदेशात तेवढाच कापूस राहतो. याप्रमाणे ही शक्ती त्या ठिकाणी निज संकोच विस्तार शक्ती. द्रव्य संग्रहात आत्मा स्वदेह प्रमाण म्हटलं आहे. आत्म्याला जे शरीर प्राप्त झालं त्या शरीर प्रमाण तो राहतो. जर निगोदी असेल तर निगोदी जीवांची अवगाहना अत्यंत कमी, पण तेवढ्यामध्येच हा आत्मा त्याचे असंख्यात प्रदेश संकुचित करतो. ही त्याची संकोच विस्तार शक्ती. जीवाची अवगाहना लहान मोठी आहे. सर्वात जघन्य अवगाहना निगोदी जीवांची, तर उत्कृष्ट अवगाहना ही महामत्स्याची आहे.
स्वयंभू रमण समुद्रामधला म्हणजे अंतिम समुद्र या मध्य लोकातला, त्याचं नाव आहे स्वयंभू रमण समुद्र. या समुद्रामध्ये जो महामत्स्य आहे त्याची अवगाहना सर्वात उत्कृष्ट अवगाहना म्हटली जाते. तशी ही ती अवगाहना. शरीर लहान मोठे झाले तरी आत्म्याचे प्रदेश मात्र असंख्यातच असतात. प्रदेशांमध्ये काहीही वाढ किंवा घट होत नाही. प्रदेश हे क्षेत्र मोजण्याचं सर्वात लहान माप आहे. एक पुद्गल परमाणू आकाशाचे जेवढे क्षेत्र व्यापतो त्याला प्रदेश म्हणतात. प्रदेशाची व्याख्या केली की एक सूक्ष्म पुद्गल परमाणू, परमाणू सूक्ष्मच आहे, पण परमाणू आकाशाच्या जेवढ्या क्षेत्राला व्यापतो त्याला प्रदेश असं म्हटलं जातं. निगोदी जीवाची जघन्य अवगाहना. तो जीव देखील लोकाकाशाच्या असंख्यातव्या भागात राहतो. तो एक किंवा संख्यात प्रदेशांमध्ये राहू शकत नाही. दोन मधला फरक लक्षात घ्या. पुद्गलाची एक पुद्गलाची सूक्ष्मत्व नावाची शक्ती आहे आणि जीवाची संकोच विस्तार नावाची शक्ती आहे. पुद्गलाच्या अनंत परमाणूंचा स्कंद हा आकाशाच्या एका प्रदेशावर राहू शकतो एवढा तो सूक्ष्म बनू शकतो. वाक्य पहा की अनंत परमाणूंचा स्कंद आहे, तो बंधाला प्राप्त झालेला आहे आणि तो आकाशाच्या एका प्रदेशावर राहू शकतो. त्यांनी व्यापलेले आकाशाचा प्रदेश एकच राहील. कधी संख्यात राहील, कधी असंख्यात, ते वेगवेगळे प्रदेश आहे. पण संकोच झाला तर तो एका क्षेत्रावर सुद्धा राहू शकतो. परंतु जीव कितीही संकुचित असला तरी देखील तो एक प्रदेशावर कधी राहणार नाही. लोकाकाशाच्या असंख्याव्या भागातच तो राहतो. म्हणून जीवाची वैशिष्ट्य हे आहे आणि पुद्गलाचं वैशिष्ट्य अलग प्रकारचं आहे. तो एका प्रदेशात कधीही राहत नाही. जीव लोकाकाशाच्या असंख्यातव्या भागातच त्याचा निवास आहे. कितीही सूक्ष्म अवगाहना असणारा तो निगोदी जीव असला तरीही. सिद्ध जीवांची अवगाहना आत्मप्रदेश हे अंतिम शरीरापेक्षा किंचित न्यून असतात, पण त्यांच्या गुणांच्या बाबतीत सर्व जीवांचे गुण हे समान असतात. आत्म्याच्या प्रदेशांची संख्या असंख्यात आहे, गुण मात्र अनंत आहे. प्रदेशाच्या अपेक्षेने एक प्रदेश जिथं आहे तिथे दुसरा प्रदेश नाही. त्या दृष्टीने यात प्रदेश व्यतिरेक आहे. जीवाचा असंख्य प्रदेशीपणा नियत आहे आणि प्रत्येक प्रदेश हा नियत स्थानीच आहे. जीवाच्या बाबतीत हे वैशिष्ट्य आहे की एक प्रदेश जिथं आहे तिथं दुसरा प्रदेश असणार नाही आणि एक प्रदेश म्हणजे दुसरा प्रदेश नाही. हा जीवाचा प्रदेशपणा हा नियत आहे आणि प्रत्येक प्रदेश हा त्याचा नियत स्थानीच आहे. जसा आरा आहे, आऱ्यामधले प्रदेश जसे आपल्या निश्चित स्थानीच आहे. कितीही चक्र फिरवलं तरी त्या आऱ्याचे प्रदेश जिथे आहे तिथेच आहे. जर आम्ही एक आरा दुसरीकडे लावला, तुटलं तर ते प्रदेश बदलतील, पण असं संभवनीय नाही जीवामध्ये आणि म्हणून त्याचे प्रदेश तशाच प्रकारचे नियत आहे. जीवाच्या लोकाकाशा एवढे असंख्यात प्रदेश आहे. जर लोकाकाशाच्या एका प्रदेशावर एकच आत्म्याचा प्रदेश आला तर त्यात बरोबरी आहे, पण असे मात्र फक्त केवली समुद्घातामध्ये आणि त्यातही जी लोकपुरण अवस्था आहे चौथ्या समयातली, दंड, कपाट, प्रतर आणि चौथ्या समयातली अवस्था आहे लोकपुरण, त्यावेळेला ही होते. एरवी आत्मा हा शरीर प्रमाणच आहे. केवली समुद्घातामध्ये थोडी अलग प्रक्रिया आहे.
त्यांचे आत्मप्रदेश दंडाकार फैलतात, कपाट रूप होतात, प्रतर रूप होतात आणि लोकपुरण रूप होतात. 8 समयामध्ये त्यांच्या प्रमाणामध्ये बदल आहे. शरीरातून ते प्रदेश बाहेर पडलेले आहे. पण एरवी मात्र हा जीव त्या ठिकाणी शरीर प्रमाणच असतो. कधी कधी या शरीरातून आत्मप्रदेश समुद्घाताच्या वेळी सुद्धा बाहेर पडतात. म्हणजे त्यावेळेला मारणांतिक समुद्घाताच्या वेळेला, कषाय समुद्घाताच्या वेळेला, वेदना समुद्घाताच्या वेळेला असे आत्मप्रदेश शरीरातून काही बाहेर देखील जातात. पण तो अपवाद समजायचा आणि नियतपणा असणं, शरीर प्रमाण असणं हे त्याचं नियत प्रदेशत्वपणा समजायचा. आत्म्याच्या एकेका प्रदेशावर अनंत गुण व्यापून आहे. आत्म्याच्या संकोच विस्तार रूप आकार हा व्यवहाराने आहे. निश्चयाने तो असंख्यात प्रदेशीच म्हटल्या जातो. परस्पर अवगाह संबंधाने आत्मा आणि शरीर एकाच ठिकाणी असले तरी शरीराचा आकार अलग आहे आणि आत्म्याचा आकार अलग आहे. आत्म्याची प्रदेशत्व शक्ती आत्म्यात, शरीराची प्रदेशत्व शक्ती शरीरामध्ये. दोनही समान आकार म्हटल्या जातात, पण आत्मप्रदेशांचा आकार हा त्याच्यानुसार आहे आणि शरीराचा आकार शरीरानुसार त्या ठिकाणी निश्चित आहे. शरीराचे आणि आत्म्याचे कार्य, गमनागमन क्रिया अलग आहे आणि शरीर आणि आत्म्याचं कार्य देखील अलग आहे. आम्हाला त्या ठिकाणी एकरूपता प्रतिभासित होते. आम्ही हात हलविला म्हणजे आमच्या शरीराची पण हलनचलन झाली आणि आत्मप्रदेशांची पण हलनचलन झाली. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी आत्म्याचं कार्य किंवा आत्म्याची गमनक्रिया आणि शरीराची गमनक्रिया ही पृथक पृथक आहे, ही स्वतंत्र आहे, ती वेगवेगळी पाहावी लागते. माझ्या म्हटल्यानी शरीराचे प्रदेश सरकणार नाही, त्यात क्रियावती शक्ती येणार नाही. त्यांची उपादानगत योग्यता आहे म्हणून आम्ही हात हलवू शकलो. शरीराचा आणि आत्म्याचा अशा प्रकारचा त्या ठिकाणी निमित्त नैमित्तिक संबंध आहे. शक्तींमध्ये प्रत्येकाची स्वतंत्रता आम्हाला बघायची आहे. दोनही एका प्रदेशावर स्थित असले तरी देखील प्रत्येकाचं स्वतंत्र परिणमन त्याही अवस्थेत आहे. आजही जीवाचा एक प्रदेशही पुद्गल रूप परिणमित झाला नाही आणि पुद्गलाचा एकही प्रदेश जीव रूप परिणत झालेला नाही. एवढी ही स्वतंत्रता आमच्या अभिप्रायामध्ये आम्हाला ठेवायची आहे. शरीराचं आणि आत्म्याची कार्य गमनागमन क्रिया अलग आहे. असमान जातीय द्रव्य पर्याय म्हणजे एक जीव आणि हे अनंत परमाणू असं मिळून हे आमचं असमान जातीय द्रव्य पर्याय बनलेली आहे. आणि आम्ही व्यवहारामध्ये याला जीव म्हणतो आहे. म्हणून प्रवचनसार मध्ये कुंद आचार्यांनी सांगितलं की मी कोण, तर मी न हा असमान जातीय द्रव्य पर्याय रूप आहे, हे त्यांचं वाक्य आहे सुरुवातीलाच अगदी. तर मी कोण या प्रश्नाचं उत्तर देताना अहम ज्ञान चैतन्य स्वरूपोहम हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे की मी म्हणजे तो आहे. ही असे ना का समान जातीय पर्याय दोन मिळून त्याच्यावर उपचाराने कथन केलं, एकालाच असमान जातीय म्हटलं नाही. जीव आणि पुद्गल यांचं संयुक्त अवस्थेलाच असमान जातीय द्रव्य पर्याय म्हटलेली आहे. एकट्या जीवाची म्हटल्या गेली नाही, एकट्या शरीराची पण म्हटल्या गेली नाही.
तरी देखील यांचं कार्य मात्र पृथक पृथक रूपाचं आहे. हा म्हणणं असमान जातीय द्रव्य पर्याय हे म्हणणं हा व्यवहार नयाचा विषय आहे. आत्म्याच्या प्रदेशात कमी अधिकपणा नाही. शरीराचा आकार लहान मोठा आहे, पण ते शरीर नामकर्माच्या उदयात आहे. जसं नामकर्माचा जसा उदय असेल त्याप्रमाणे हे शरीर या जीवाला प्राप्त झालेलं आहे. आणि नामकर्माकडे या सगळ्या शरीराच्या संबंधीच्या गोष्टी सोडलेल्या आहेत. म्हणजे संघात संवहन कसं असावं, हुंडक म्हणजे संस्थान कसं असावं, बंधन कशा प्रकारचं आहे, त्यांच्या हाडांची रचना म्हणजे संवहन कशा प्रकारचं आहे, हे सगळं नामकर्माच्या अधीन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. जीवानी फक्त परिणाम केला, नामकर्म बांधल्या गेलं आणि त्याचा उदय ज्या वेळेला आला त्याप्रमाणे शरीराची रचना संपन्न झालेली आहे. आपल्या असंख्यात निज प्रदेशात निरंतर स्थित व्हावे या मंगल कामनेसह ओम ह्रीम नियत प्रदेशत्व स्वरूपोहम अशा प्रकारे ही शक्ती आहे. आणि यानंतरची शक्ती असणार आहे स्वधर्म व्यापकत्व शक्ती. प्रत्येक धर्म आत्म्याचा आपल्याच मध्ये व्यापक आहे. त्याचं दुसऱ्यामध्ये कोणतंही कार्य नाही. तो परधर्मामध्ये जातच नाही आणि प्रत्येकाची स्वतंत्रता ही या ठिकाणी या शक्तीच्या माध्यमातून आम्ही बघणार आहोत. उद्याला आपण हे प्रकरण पाहू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता.